श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेचा दिवस आपण सर्वजण होळी म्हणून साजरी करत असतो. होळीच्या दिवशी चुकूनही या गोष्टीत करू नका, अन्यथा चुकून जर या गोष्टी घडल्या तर जीवनात समस्यांना आमंत्रण द्याल. पण त्या अशा कुठल्या गोष्टी आहे त्यात जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 13 मार्च 2025 वार गुरुवार या दिवशी यंदा आहे होळी. होळीच्या दिवशी आपलं घर हे स्वच्छ ठेवा आणि या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांची आवर्जून पूजा करा. घरात जे काही तुम्ही गोडाचं बनवलं असेल त्याचा नैवेद्य देवाला या दिवशी आवर्जून अर्पण करा. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही पिवळ्या कपड्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी, लवंग, जायफळ, काळे तीळ बांधून तुमच्या दिवसभर खिशात बांधून ठेवलं तर त्याचा तुम्हाला बघा लाभ होईल. आणि होळी दहनाच्या वेळी हे सर्व पेटत्या होळीत टाका. या दिवशी सर्वांचा बघा सन्मान करा. त्याचबरोबर होळीच्या दिवशी मन प्रसन्न ठेवा. त्याचबरोबर होळीची राख घरी आणून बघा आवर्जून आणा आणि ती आणल्यानंतर घराच्या चारही कोपऱ्यात तुम्हाला ही राख जी आहे ती थोडी थोडी टाकायची आहे, जेणेकरून घरातील वास्तुदोष याने कमी होतो. त्याचबरोबर ही राख जर तुम्ही तिजोरीमध्ये ठेवली तर तुमच्या जीवनात धनाची कमतरता भासणार नाही. त्याचबरोबर होळीच्या दिवशी ही काही कामे आहेत ती चुकूनही करू नका. त्याआधी बघा थोडक्यात होळीची कहाणी होळीची कथा काय आहे. जसं बघा प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच होळी साजरी करण्यामागे देखील एक कथा आहे. हिरण्यकशिपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा. तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूंचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू यांचा परमभक्त होता आणि हे हिरण्यकशिपूला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असायचा, जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूंची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्याचा भगवान विष्णूंच्या भक्तीवर तो लीन होत असे. ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका, जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते, तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. राजाने होलिकेला भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्याचे सांगितले. प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूंच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल. भक्त प्रल्हादला अग्नी काहीही करू शकला नाही, मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला. दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले. थोडक्यात काय, होळी म्हणजे सत्याचा वाईटावर विजय. तर बघा त्याचबरोबर होळीच्या या दिवशी चुकूनही ही 5 कामे अजिबात करू नका. होलिका दहन गरोदर महिलेने कधीही पाहू नये असं म्हटलं जातं. त्याचबरोबर होळीच्या दिवशी चुकूनही मांसाहार करू नये, हे अतिशय घातक ठरू शकतं. तसेच कोणत्याही नवविवाहितेने होलिका दहन पाहू नये. त्याचबरोबर सासू व सुनेने एकत्र होलिका दहन पाहू नये
व एकत्र पूजा देखील करू नये. त्यामुळे त्यांच्या जीवनात अडचणी येतात, परस्परांमधील प्रेम कमी होते. त्यानंतर 5वी गोष्ट म्हणजे होळीच्या दिवशी कोणालाही पैसे जे आहेत ते उधार देऊ नये, उसने देऊ नये. त्याचबरोबर कुणाकडून पैसे उसने देखील घेऊ नये, नाहीतर माता लक्ष्मी रागावते असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर ज्या ठिकाणी होलिका दहन करणार आहात तेव्हा बघा आपण वेगवेगळी झाडांची लाकडं वापरत असतो, परंतु होलिका दहन करताना आंबा, पिंपळ, वडाचे लाकूड जाळू नये. याची लाकडं जाळल्याने नकारात्मकता येते. त्याऐवजी होळीमध्ये एरंड, उंबर याची लाकडं वापरू शकता. तर ही होती होळीची छोटीशी माहिती. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.